जे.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये नोकरदार वर्गाला अर्थातच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे। हे महत्त्वपूर्ण 6 लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत। कोणते ते 6 लाभ आहेत आणि या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 23 जुलैला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कर्मचारी नोकरदार वर्गाला मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे। कर रचनेमध्ये बदल करून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यावर लक्ष असणार आहे। करदात्यावरील व्याज दरवाढीचा परिणाम कमी करण्यासाठी आयकरात सूट मिळण्याची शक्यता आहे। कर कपातीसह इक्विटी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा आहे आणि या संदर्भात हे महत्त्वपूर्ण असे 6 लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करण्यासंदर्भात सध्या या अर्थसंकल्पामध्ये त्याचा समावेश होऊ शकतो। याच्यामध्ये पहिला लाभ जो आहे तो टॅक्स स्लॅबमध्ये बदल। टॅक्स स्लॅबमध्ये बदलाची अपेक्षा असून मध्यमवर्गीय व्यक्तीच्या उत्पन्नावरील कराचा बोजा कमी होऊ शकतो। त्याशिवाय नव्या कर व्यवस्थेत बहुतांश अधिभार दर जो आहे तो सध्या 25% निश्चित केलेला आहे, तो मागील कर प्रणालीच्या 37% कमी आहे। त्यामुळे नव्या टॅक्स स्लॅबमध्ये दिलेले लाभ जुन्या टॅक्स स्लॅब प्रणालीत समाविष्ट होऊ शकतात। त्यानंतर 80C मध्ये मिळणारी करात सूट। सरकार यंदा बजेटमध्ये मोठी घोषणा करत आयकर अधिनियम 80C अंतर्गत मिळणारी सूट वाढवण्याचा विचार करू शकतं। आर्थिक वर्ष 2014-15 पासून 1.5 लाखापर्यंत मिळणारी सूट यंदा 2 लाखापर्यंत केली जाऊ शकते। त्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळू शकतो। त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ होणार आहे। केंद्रीय बजेट 2018 मध्ये पगारदारांना दरवर्षी 40,000 पर्यंत स्टँडर्ड डिडक्शन मिळत होतं। त्यानंतर 2019च्या अंतरिम बजेटमध्ये याची मर्यादा 50,000 पर्यंत वाढवली, तेव्हापासून ही मर्यादा स्थिर आहे। आता बजेटमधून स्टँडर्ड डिडक्शन वर्षाला 1 लाखापर्यंत वाढवण्याचा विचार सरकार बजेटमध्ये करू शकतं। नव्या टॅक्स व्यवस्थेत बदल होणार आहेत। कर कपात करण्याच्या संभाव्य मर्यादेचे विश्लेषण करण्यासाठी जुन्या कर प्रणालीतून नवीन कर प्रणालीकडे जाणाऱ्या व्यक्तीसाठी हे आवश्यक आहे। आरोग्य विमा, NPS योगदानासारख्या लाभांचा विस्तार करत आरोग्य सेवेची सुलभता वाढवणं आणि करदात्यांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्याची संधी दिली जाऊ शकते। याच्यानंतर जुनी टॅक्स व्यवस्था। केंद्रीय बजेटमध्ये यंदा जुन्या टॅक्स व्यवस्थेत अनेक बदल केले जाऊ शकतात। त्यात आयकर सूट मर्यादा वाढवून 5 लाख करण्याचा निर्णयही असू शकतो। NDA सरकार वैयक्तिक टॅक्स पेअरवरील भार हलका करण्यासाठी टॅक्स स्लॅब सरळ आणि दर कमी करण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये हाऊस रेंट अलाउन्स HRA हाऊस रेंट अलाउन्स पगाराचा एक भाग असतो, जो कंपनीकडून कर्मचाऱ्याला राहण्याची व्यवस्था म्हणून दिला जातो। जे भाड्यानं राहतात त्यांच्यासाठी हे फायदेशीर असतं। बजेट 2024 मध्ये HRA नियमामध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते, जेणेकरून 50% सुट्टीच्या आधारे अन्य शहरांचा समावेश केला जाऊ शकतो। कलम 80 TTA मर्यादा जी आहे ती मर्यादा वाढणार आहे। पगारदार व्यक्ती अनेकदा त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध बचत आणि मुदत ठेव खात्यामध्ये त्यांचे पैसे वाटप करत असतात। सरकारनं कलम 80 TTA अंतर्गत बँक ठेवीसह मुदत ठेवीमधून मिळणारं व्याज समाविष्ट करण्याचा विचार करावा का, असा प्रश्न निर्माण होतो। या व्यतिरिक्त या समावेशाची मर्यादा 10,000 रुपयावरून 50,000 रुपयेपर्यंत केली जाऊ शकते। हे महत्त्वपूर्ण असे 6 महत्त्वपूर्ण असे आर्थिक लाभ या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत। त्यामुळे निश्चितच येणारा अर्थसंकल्प हा अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। सरकारी कर्मचारी अर्थातच मध्यमवर्गीयांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे आहे। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।